परतवाडा शहरातील बहुचर्चित सेक्स व्हिडिओ व्हायरल त्या प्रकरणात आज आणखीन 4 जे तरुण आहेत ते सन्माननीय न्यायालयात सादर केलं होतं, ज्याच्यात अहफाज खान मंसूर खान याचा 27/4 पर्यंत अजूनही त्याला PCR दिला असून म्हणजे 27/4 पर्यंत अहफाज खानले PCR दिला आहे. याशिवाय दुसरा असणारा मानव दीपक सुगंधे, याशिवाय मोहम्मद इम्रान मोहम्मद साबिर व शेख नावेद शेख हसन येईल पुढचा 7 मे म्हणजे 14 दिवसाचा PCR दिल्याची खात्रीजनक बातमी कोर्टातून गावरान 90 तुम्ही जर आजही पाहिलं तर आजही तशाच प्रकारची पोलीस प्रशासनानं बंदोबस्त ठेवला होता. आणि ज्या पद्धतीनं जे सरकारी वकील आहेत याच्यासोबत चर्चा झाली, त्याच्यातून एक लॅपटॉप याशिवाय एक हार्ड डिस्क असे काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणंही जप्त केली असून याची अजून काही माहिती घ्यायची असंही पोलिसाचं म्हणणं आज समोर आलं आहे. म्हणजे जे त्या तरुणाच्या वतीनं जे वकील होते त्यानं मांडणी केली, परंतु सन्माननीय न्यायालयानं ते अमान्य करत त्याला आज जे तिघंजणं आहेत त्याला MCR दिला असून त्याची आता रवानगी अमरावतीच्या म्हणजे केंद्रीय तुरुंगालय जे आहे वडाळीचं त्या ठिकाणी पाठवलं असून यातला फक्त एक अहफाज खान मंसूर खान याला आणखीन 7 दिवसाचा PCR वाढवला आहे. संपूर्ण प्रकरणावर संपूर्ण प्रसारमाध्यमाचं त्याचं सर्वचं लक्ष होतं, पण आज दुपारच्या वेळेस जे 4 तरुण आहेत ते न्यायालयात दाखल केलं आणि त्या न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. विशेषतः कालही जे 4 तरुण न्यायालयात आणले होते 4 जणले आणखीन 27 पर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR तेलही दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाचं पूर्ण भारतभर लक्ष लागलं आहे. कोण म्हणते किती व्हिडिओ आहे, कोणी म्हणते काय आहे, याचा अधिकृत आकडा अजून आला नसून सायबर झालं, याशिवाय CID झाली, गुप्तचर यंत्रणा झाली, LCB झाली आणि स्थानिक पोलीस हे संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष देऊन आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची म्हणजे महाराष्ट्रभर प्रसारमाध्यमावर फार मोठी चर्चा झाली, पण चर्चा झाली असली तरी अजूनही ज्या पद्धतीनं पाहिजे अशी काही फंडामेंटल ज्ञान माहिती अजूनही समोर आले नसल्याच्यानं लय मोठे नागरिक अजूनही संभ्रमात आहेत. येतही नाही राजीव शब्द मला काय आहे तर एकूण आज हे जे 4 तरुण दाखल केले गेले होते यातला फक्त एक अहफाज खान मंसूर खान याचीच 27/4 पर्यंत जेव्हा PCR हा दिला आहे आणि बाकीचे जे तिन्ही आहेत मानव झाला, मोहम्मद इम्रान झाला, शेख नावेद झाला याला MCR दिल्याची ही खात्रीजनक माहिती गावरान 90च्या हाती आली. आजही म्हणजे कोर्टात लय मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी त्याला पाहायसाठी होती, पण म्हणजे पोलिसाच्या वतीनं दांडगा बंदोबस्त ठेवला. याच्यावर आता काय निर्णय ते काय कारण 14 दिवसाचा PCR भेटल्यानंतर अजूनही पुढची प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया आता वाढणार आहे. पोलिसाचे प्रयत्न चालू आहेत की जास्तीत जास्त पुरावे जमा करून सदर प्रकरण हे शासनाच्या वतीनं ठोस त्याचा प्रयत्न आहे. आजही त्याच पद्धतीनं जे आरोपी आहेत याला सुरक्षित असं न्यायालयात दाखल केलं आणि न्यायालयात दाखल केल्यानंतर एकाच जणाला फक्त परतवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी पाठवण्यात येईल आणि बाकी 3 जण हे अमरावतीच्या म्हणजे जे कारागृह आहे या ठिकाणी पाठवल्या जाईल अशी खात्रीशीर माहिती गावरान 90च्या हाती सध्या आली आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर सध्या जबरदस्तच गाजत आहे. बातमी जशी